बघा, मी सकाळी सांगितलं आपल्याला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ह्यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका निवडणुकी युती होते आणि ही काय लपून राहिलेली गोष्ट नाही. सातत्यानं उद्धवजी राजजी यांचा संवाद आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेल्या आहेत आणि आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. तुम्हाला माहिती आहे की आजपासून नॉमिनेशन अर्ज भरण्याची. त्याच्यामुळे इतकी महत्त्वाची युती ही घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. उद्या दुपारी साधारण 12 वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल. उद्या दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील. 12-12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल. त्याच्यामध्ये आता लपून ठेवण्यासारखं काही नाही. काल रात्री जवळजवळ जागा वाटपासंदर्भात ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात त्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला उद्या बातमी मिळेल. पण काही मेळावा किंवा पत्रकार परिषद नाही, उद्या होईल ना. उद्या तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल. आता सुरू आहे का म्हणजे पत्रकार परिषदच आहे ती, त्यानुसार. मुंबईसह अशा किती महापालिका आहेत ते ठरलंय की बघा, एकत्र लढणार? आम्ही या क्षणी जी चर्चा करतोय ती मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या आहे. साहेब, पण पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्रित यायची तयारी सुरू आहे. तुमची त्याला सहमती असणार आहे का? जर आमच्याशी चर्चा झाली तर आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करू. माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आम्ही कोणाला विचारलं नव्हतं. हा आमचा प्रश्न आहे. आता शरद पवारांची काँग्रेस आणि अजित पवारांची काँग्रेस, जी काय राष्ट्रवादी काँग्रेस, जी आज भारतीय जनता पक्षाच्या महायुतीची घटक आहे, आणि शरद पवार साहेब हे जातीय शक्तींच्या विरोधामध्ये, जातीयवादी शक्तींच्या, मग मोदी असतील, अमित शहा असतील, यांच्या राजकारणाचा त्यांना भयंकर तिटकार आहे आणि त्याविरुद्ध ते आमच्याबरोबर संघर्ष करत आहेत. मोदी आणि शहा हे लोकशाहीचे मारेकरी आहेत असं पवार साहेबांचं म्हणणं आहे. या देशात लोकशाही राहिलेली नाही आणि ती या दोन नेत्यांवर, असं एकंदरीत मला पवार साहेबांची भूमिका कायम दिसलेली आहे. आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही एकत्र आलो त्यात माननीय शरद पवार हे महत्त्वाचे आमचे मार्गदर्शक आहेत. आणि संविधानाच्या मारेकऱ्यांच्या गटामध्ये अजित पवार आहे. अजित पवार आहेत जातीयवादी शक्तींबरोबर काम करत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांचे नेते आहेत. शरद पवार त्यांचे आता नेते नाही आहेत, लक्षात घ्या. त्यांचे नेते आता देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. अशा शक्तींबरोबर या शक्तींच्या विरोधात शरद पवारांची विचारधारा कधी जमली नाही. ते त्याविरुद्ध संघर्ष करत आले. त्याच्यामुळे आता पुण्यात काय घडतंय स्थानिक पातळी, खरं म्हणजे अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकारच नाही किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माननीय शरद पवार साहेबांवरती कोणत्या प्रकारचे वक्तव्य केलेत आपल्याला माहिती आहे, जे महाराष्ट्राला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. आता महायुतीतून ते परत महाविकास आघाडीशी युती करत असेल या पद्धतीनं
तर महायुतीच्या नेत्यांना विचार करावा लागेल नक्की कोण कोणाबरोबर आहे आणि कोणती विचारधारा कुठे मिसळते. नाही पण राऊत साहेब तुम्ही म्हणतात की